मित्रांनो डेली रुटीननुसार मित्रांनो आपल्या पक्ष्यांना आपण तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आज आपण यांना डांगर टाकलेले मित्रांनो फ्रीजमधून काढलेले काढून आपण यांना डांगर टाकले मित्रांनो. त्यानंतर त्यांचे बेडगे आपण त्यांना भरून ठेवले मित्रांनो. भर उन्हाळ्यामध्ये जर कधी तुम्हाला जास्त प्रमाणात जर कधी अंडे पाहिजे असतील मित्रांनो आणि पक्ष्यांची इम्युनिटी मोर्टॅलिटी जर कधी कमी ठेवायची असेल मित्रांनो तर सांगितलेल्या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही जर कधी पक्ष्यांची व्यवस्थित काळजी घेणार मित्रांनो तर तुमच्या अंडा उत्पादनमध्ये भरपूर प्रमाणात फरक पडेल मित्रांनो. तो आता तुम्ही बघू शकता मी आपले पक्षी आता सोडतो मित्रांनो. आणि हे बघा तुम्ही आपण डांगरं कापून टाकले मित्रांनो या नाजांना. तिकडनं देशो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो आपल्या पक्ष्यांनी सकाळी 9 वाजेपर्यंत 6 अंडे दिलेले मित्रांनो. असेच तुम्ही दुपारी 2 वाजेपर्यंत मित्रांनो अंड्यांची वाट पहा मित्रांनो. आपल्या 18 ते 20 पक्ष्यामध्ये रोज दुपारी आपल्याला आता सरासरी 15 ते 18 अंड्यांची रोजची इन्कम चालू झालेली मित्रांनो. तुम्हाला छोटे पक्षी दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तुम्ही बघू शकता ही आहेत आपल्याला 20 दिवसाची प्युअर गावरांची 65 पिल्ले मित्रांनो. मित्रांनो प्युअर गावरांचे 65 पिल्ले यांना आपण 1 ते 1.5 महिना कंटिन्यू तुम्ही बघू शकता मित्रांनो गावरान स्टार्टर खाऊ घालणार आहोत मित्रांनो. आपण कंपनीचं तर काही नाव घेणार नाही मित्रांनो पण यांना सुरुवातीचे 1 ते 1.5 महिना मित्रांनो यांना असं गावरान स्टार्टर तुम्ही खाऊ घाला मित्रांनो. त्यामुळे तुमच्या पक्ष्यांची वाढ ही चांगल्या प्रकारे होते आणि त्यांच्या शरीरासाठी लागणारे जे काही घटक असतात मित्रांनो ते घटक कंपनीने तुम्हाला फीड कॉन्सन्ट्रेशनद्वारे तुम्हाला दिलेले असतात मित्रांनो. यामध्ये त्यानंतर मित्रांनो आपल्या गावरान पक्ष्यांना मित्रांनो तुम्ही माझ्याकडे भांडे न वापरता असे 10-20 रुपयाले जे टप असतात मित्रांनो या टप्पामध्ये तुम्ही तुमची पाण्याची व्यवस्था करू शकता मित्रांनो. आता आपण सकाळी आपल्या 65 पिल्लांना दाना टाकलेला आहे मित्रांनो गावरान स्टार्टर. त्यानंतर आता आपण त्यांना एक टप भरून त्यांना पाणी धुवून भरलेलं आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता आपण आपल्या पक्ष्यांची कशा प्रकारे गावरान पद्धतीने आपण काळजी घेत असतो मित्रांनो. कमी खर्चात जर कधी तुम्हाला पोल्ट्री फार्म करायचं आहे तर तुम्ही अशा प्रकारे 50-50 कोंबड्या पाडून तुमचा उदरनिर्वाह तुम्ही करू शकता मित्रांनो. मित्रांनो उन्हाळा असल्या कारणाने आपण हे जो गावरान पक्षी आणलेले होते मित्रांनो यांना फक्त आपण 12 ते 15 दिवस ब्रूडिंग दिली मित्रांनो आपण घरामध्ये. आता विषय कसा आहे मित्रांनो येत असल्या कारणाने तापमान भरपूर प्रमाणात असल्या कारणाने मित्रांनो आपण त्यांना आता 20व्या दिवशी आपण त्यांना त्यांच्या खोलीमध्ये शिफ्ट करलेलं मित्रांनो. काय होतं जास्त तापमानात आहे मित्रांनो तुम्ही तुमचा वेळ आणि जे काही इलेक्ट्रिसिटी असते मित्रांनो हे वाया न घालता तुम्ही अशा प्रकारे त्यांना रूम तयार करा मित्रांनो आणि त्या रूममध्ये शिफ्ट करून तुम्ही त्यांचं खानपान याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो. उन्हाळा असल्या ब्रोडिंग काही घेतली नाही. आता आपण यांना डायरेक्ट घरात टाकलं मित्रांनो. यांना घरात शिफ्ट करण्यात झाले मित्रांनो 3 दिवस. पण आपल्याकडे वेळ न मिळत असल्या कारणानं मित्रांनो आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो.
त्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला 20 दिवसाचा पक्षी दाखवतो. तुम्ही 20 दिवसामध्ये पक्षाची वाढ किती प्रमाणात केली. हाय मित्रांनो, आपला 20 दिवसाचा पक्षी तुम्ही बघू शकता. मित्रांनो आपण 20 दिवसामध्ये आपल्या पक्षाचे पखाद्वारे तुम्ही बघू शकता मित्रांनो की वाढ आपण कशा प्रमाणात केली. हे बघा मित्रांनो, आपला हा आहे 20 दिवसाचा पक्षी. हा एक झाला. त्यानंतर मित्रांनो हा आपला एक दुसरा पक्षी. तुम्ही म्हणणार की हा एकच पक्षी दाखवतो, तर मित्रांनो हा आता मी आधी व्हाईटवाला पकडला होता, आता ब्लॅकवाला पकडला. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण 20 दिवसामध्ये आपल्या पक्ष्यांची वाढ कशा प्रमाणात केली. मित्रांनो हा आपला 20 दिवसाचा पक्षी. मित्रांनो आपल्या चॅनलवरील जे काही नवीन व्ह्यूवर आहेत मित्रांनो, कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे जे चॅनलवरील काही व्हिडिओ येत आहेत मित्रांनो यांना लाईक करा, शेअर करा. थँक्यू.